विदर्भाची काशी असलेल्या काटेश्वर इथं महाशिवरात्रीनिमित्त भक्तीचा सागर दिसून येतोय। काटेश्वर महादेवाचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच भक्तांची रीघ दिसून येते। महाराष्ट्राच्या विदर्भ भूमीत वर्धा नदीच्या पश्चिम तीरावर वसलेलं हेमाडपंथी हे मंदिर आहे। कोटी यज्ञ करून पवित्र झालेली भूमी अशी काटेश्वराची आख्यायिका आहे। याबाबत प्रतिक्रिया जाणून घेऊया आणि अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी पंकज यांच्याकडून। पंकज, विदर्भाची काशी अशी ओळख असलेलं काटेश्वर महादेवाचं हे जे मंदिर आहे, कसं वातावरण आहे, मंदिर परिसर कसा आहे आणि या परिसराची आणि मंदिराची आख्यायिका काय? नक्कीच विदर्भाची काशी अशी कोटेश्वरची ओळख आहे आणि कोटेश्वर येथे हे जे शिवालय आहे, उत्तर वाहिनी नदी आणि निसर्गरम्य सौंदर्याने भरपूर हे सौंदर्य आहे आणि कोटेश्वर येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने मोठी अशी यात्रा भरत असते। आपल्यासोबत सकाळपासूनच मंदिरामध्ये रीघ आहे आणि आपल्यासोबत खासदार मंदिराचे ट्रस्टी आहे। काय सांगाल, कशा प्रकारचे मंदिर आहे, काय मंदिराची आख्यायिका आहे? तुमचे वशिष्ठ ऋषींनी कोटी यज्ञ केले, त्यामुळे याला कोटेश्वर असं नाव पडलं। आणि इथे उत्तरवाहिनी नदी आहे, त्याच्यामुळे इथे क्रिया, कर्म, नारायण नागबळी, दशक्रिया हे फार मोठ्या प्रमाणात चालतात। महाशिवरात्रीला फार मोठी गर्दी असते। इथे यज्ञभूमी आहे, तिथे आताही पण खाल्लं खालती तर सुवासची कशी वास असते, रक्षा निघते, चुपकट वास असते ती। आपल्यासोबत खासदार सुद्धा आहे, सकाळपासूनच दर्शनाला आले। काय सांगाल सर, कशा पद्धतीचे तुम्ही इथे दरवर्षी येता, काय भावना आहे? कोटेश्वर हे शंकरीचं पावनभूमी आहे आणि वशिष्ठ ऋषींनी या ठिकाणी प्रवेश केला होता। फार मोठं महत्व या कोटेश्वरला आहे आणि भाविकांची गर्दी फार मोठ्या प्रमाणात होते। भाविक या ठिकाणी येथे दर्शन करतील आणि विशेष म्हणजे या ठिकाणी जे ट्रस्टी आहे यांनी सुद्धा फार चांगली व्यवस्था या ठिकाणी केली आहे। दरवर्षी मी सुद्धा या ठिकाणी येतो, पत्नी सोबत येतो आणि दर्शन घेतो। या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येऊन आपला या शंकरजीचा आशीर्वाद घेत असतात। जी, नक्कीच निसर्गरम्य सौंदर्य इथे आहे आणि भाविकांची नेहमीच इथे रीघ असते आणि कोटेश्वर येथे महाशिवरात्री मोठी अशी यात्रा भरत असते आणि एकूणच या मंदिराचे पावित्र्य आणि मोठी आख्यायिका आहे। जी, नक्कीच पंकज, संपूर्ण परिसर जो आहे तो शिवभक्तीमध्ये तल्लीन झालाय। अधिक अपडेट जाणून घेणार आहोत, तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।